सरकार नामाच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांवरती आज चर्चा करणार आहोत. आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा सर्वाधिक काळ जे मुख्यमंत्री ते राहिले होते तो विक्रम मोडून ते 3ऱ्या क्रमांकावरती फडणवीस आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे आत्ता 2430 दिवस मुख्यमंत्री आहेत. त्यांचा 3 वेळा ते मुख्यमंत्री झाले. शरद पवार हे 5 वेळा मुख्यमंत्री झाले होते आणि त्याची तुलना करता आत्ता सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्याच्या जागेवरती फडणवीस हे 3ऱ्या जागी आलेले आहेत. दुसऱ्या ठिकाणी विलासराव देशमुख आहेत आणि पहिल्या ठिकाणी वसंतराव नाईक आहेत. तर हा जो आपण कार्यकाळ पाहिला तर देवेंद्र फडणवीसांचा हा जो दुसरा कार्यकाळ होता तो अगदी कमी होता. म्हणजे तो कार्यकाळही त्याला म्हणता येणार नाही. अगदी 80 दिवस त्यांनी फक्त शपथविधी घेतली. 80 तास त्यांनी फक्त ते मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि बहुमत सिद्ध न करता त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते मध्यंतरी जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या आघाडीच्या सरकार गेल्यानंतर जे बंड झालं शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नंतरनं त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या. त्यावेळेस असं वाटलं की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना संधी मिळेल. मात्र भाजपने आपली ताकद दाखवून दिली. जवळपास 123 जागा त्यांनी मिळवल्या. त्यानंतर अपक्ष काही उमेदवार वगैरे मिळवून ते 130-32च्या जवळ गेले. मात्र एवढं बहुसंख्य असतानाही स्वबळावरती सरकार स्थापन न करता मित्रपक्षांना सोबत घेतलं आणि देवेंद्र फडणवीस 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालं. हा 3ऱ्यांदा जो त्यांचा कार्यकाळ आहे तो सगळ्या अर्थानं वेगळा आहे. कारण की 3ऱ्यांदा राष्ट्रवादी सलग दुसऱ्या म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या सोबत होती. या कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीस हळूहळू पुढे जात आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करतायत. असं करत असताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधला महत्त्वाचा टप्पा जो आहे तो म्हणजे त्यांनी आत्ता 2430 दिवस मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केलेले आहेत. कुठल्याही नेत्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर आपण तुलना बघितलं तर खरं तर 2 नेत्यांमध्ये ही तुलना होऊ शकत नाही. कारण की शरद पवारांची कारकीर्द खूप वेगवेगळ्या पद्धतीची होती. त्यांना आपल्या एकदाही म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी एकदाही त्यांना आपली 5 वर्ष कंप्लीट करता आली नाहीत. मात्र तरी देखील त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. केंद्रामध्ये ते संरक्षण मंत्री झाले, त्यानंतर ते कृषी मंत्री होते आणि त्यांची प्रत्येक कारकीर्द ही वेगळ्या उंचीवरती जाणारी होती. त्या अर्थानं देवेंद्र फडणवीस हे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असले तरी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या तुलनेत अजून त्यांची कारकीर्द तेवढी मोठी नाही आहे. त्यामुळे आपण त्याची लगेच तुलना करायला नको. मात्र जी सोशल मीडियामध्ये भाजप ज्या प्रकारे ॲक्टिव्ह आहे, ज्या प्रकारे वेगवेगळ्या पोस्ट येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, त्याच्यामधनं ही तुलना केली जाते. मला वाटतं ही तुलना तेवढीशी योग्य नाही आहे. याच्याविषयी आमचे सहकारी राजानंद सर आपल्याला अधिक सांगतील. जसं रोशनने सांगितलं की देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. पण त्यांच्यातल्या या कार्यकाळामधल्या जो 80 तासांचा हा कालावधी आहे ते सरकार अजित पवार यांच्यासोबत त्यांनी पहाटेचा शपथविधी म्हणून त्यांचा कार्यकाळ गाजला होता 80 तासांचा. तर तो एक नकोसा विक्रम त्यांच्या नावावर आहे. म्हणजे एकीकडं ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असल्याचं महाराष्ट्रात नेता म्हणून ते आता आहेत. पण नकोसा विक्रमही त्यांच्या नावावर आहे तो 80 तासांचा. त्या 80 तासांच्या कालावधीत काय झालं किंवा त्याच्या आधी कोणतं राजकारण झालं, त्यानंतर काय राजकारण झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला काय अवघ्या देशाला माहिती आहे. त्याच्यानंतर आता आपण जर पहिली कारकीर्द पाहिली, पहिला मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा कारकीर्द पाहिली 5 वर्षांचा काळ 14 ते 2019, तर शिवसेना आणि एकसंध शिवसेना आणि भाजप हे एकत्रित होते. फारसं त्यांना तिथं सरकार चालवण्यासाठी कष्ट करावं लागलं नाही. काही वेळा शिवसेनेतून अधूनमधून खिशात राजीनामे ठेवून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न झाला. पण ते सरकार पूर्ण वेळ व्यवस्थितपणे चाललं. पण 2019मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्षांचा मुद्दा काढला आणि 2.5 वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात होती. अमित शहांनी तसा शब्द दिल्याचे ठाकरे सांगत होते. पण तसं भाजपकडून ती चर्चा फेटाळली जात होती. अशी कोणतीही चर्चा झाली नाही. आणि त्याच काळामध्ये मग राष्ट्रवादीतील काही आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन अजितदादा फडणवीसांकडे गेले आणि तो पहाटेचा शपथविधी तो झाला होता. ती कारकीर्द जी आहे 80 तासांची फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची, ती कुठेतरी या सर्व संपूर्ण त्यांच्या ज्या
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असण्याच्या कारकिर्दीला एक थोडं काळा डाग म्हणता येईल, आपण ते तसं म्हणू शकतो त्याला, कारण तो एक नकोस त्यांच्या नावावर तो विक्रम आता तो कोरले गेलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्याच्यानंतरचा तो पुढचा आत्ता जे 2024 पासून ते मुख्यमंत्री आहेत, तर या काळामध्येही तेव्हापासून सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते नाही आहेत. तर कुठंतरी त्यांच्या सरकारसाठी ही थोडीशी नामुष्कीची म्हणावं लागेल, कारण जर विरोधी पक्ष नेता नसेल दोन्ही सभागृहात तर तुमच्या सरकारसाठी ही थोडंसं नकोशी गोष्ट म्हणावी लागेल, कारण विरोधी पक्ष नेता असणं दोन्ही सभागृहामध्ये एक सुदृढ लोकशाहीसाठी अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि जर विरोधी पक्ष नेता नसेल तर मग सरकार ची जबाबदारी किंवा सरकारला प्रश्न विचारणारे ची ताकद जी असते विरोधकांची ती कुठेतरी कमी झाल्याचं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे आत्ता जरी फडणवीसांचा या सरकारचा कालावधी धरला तरी विरोधकांना खिळखिळ करण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसतोय. ती भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, विरोधकांकडून त्यांचे आमदार असतील, नेते असतील, ते सहजपणे घेतले जात आहेत. खासदारांना आत्ता नुकतंच 6 खासदार शिवसेनेचे एकनाथ शिंदेच्या ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेकडे गेले. अशा पद्धतीनं विरोधकांना खिळखिळ करून आणखी सत्ता कशी मजबूत होईल याकडे लक्ष आहे. खरं तर सरकारकडे पाशवी बहुमत असूनही विरोधकांना खिळखिळ करण्याचा हा डाव महाराष्ट्राला म्हणजे तशा भाजपमधील किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील अनेकांनाही पटत नाहीये. पण आपण जसं म्हणतो ना की राक्षस जो असतो काय त्याला म्हणतात भस्मासूर, तसं सध्या भाजप आणि शिवसेनेला झाले की काय अशी चर्चा महाराष्ट्रात आहे. अगदी मला ह्याच्यामध्ये एक बोलायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं ना तर सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की विरोधी पक्षनेते नाही आहेत, त्यामुळं कुठंतरी फडणवीस पुढं जात असताना ना सक्षम विरोधक नाही आहेत. ही सगळ्यात मोठी त्यांची जी म्हणजे आपली तुम्ही नेत्याचं मूल्यमापन कसं करणार तर त्या नेत्याच्या पुढं किती तगडा माणूस किंवा तगडा विरोधक आहे त्याच्यावरनं त्या व्यक्तीचं आपण मूल्यमापन करू शकतो. म्हणजे कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या विरोधात बंड करून ते आणलं होतं. 38 वर्षी ते मुख्यमंत्री झाले होते. त्या अर्थानं फडणवीसांच्या विरोधात तेवढं असं तुल्यबळ असं नेतृत्व आत्ता नाही आहे. जे आहे ते त्यांच्या पक्षातलं आहे, मात्र त्यांची संख्या जे शिवसेनेचं आहे त्याच्यामुळे ती तुलना होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि विरोधी पक्ष नेतेपद हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण जसं म्हटलं सर आहेत. आणि मला असं सांगायचं या ठिकाणी की हे महायुती सरकारकडनं असं सांगितलं जातं आहे की विशिष्ट संख्या नाही आहे त्याच्यामुळं हे देता येत नाही आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा विरोधी पक्षांची संख्या अगदी 12-15 होती, 20-25 जण निवडून जर येत होते, वेगवेगळ्या पक्षाचे होते, तरीसुद्धा त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. ते दिबा पाटील असतील, मृणाल गोरे असतील, ही 2 महत्त्वाची नावं मला आत्ता तरी आठवत आहेत की त्यांना संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं. त्यामुळं जेव्हा फडणवीस मुख्यमंत्रीपद किंवा पुढे केंद्रात जातील तेव्हा त्यांच्या कारकिर्दीची जेव्हा आपण समीक्षा करू ना तेव्हा ह्या गोष्टी खूप विचारात घेतल्या जातील की त्यांनी विरोधकांना कुठलाच वाव दिला नाही किंवा मग राजकीय कारकीर्द त्यांनी घडवत असताना ती रिस्क घेतली नाही जी रिस्क इतर नेते घेत होते. आणि त्यातनंच तुम्ही मोठे नेते आहात की नाही ते ठरत असतं. रोशनने जो मुद्दा मगाशी मांडला तो सगळ्यात महत्त्वाचा होता मुख्यमंत्रीपदाबद्दलचा फडणवीसांचा. परंतु मला एक गोष्ट यामध्ये आवर्जून उल्लेख करावीशी वाटते की हे भाजपने हे मुद्दाम कॅम्पेन फडणवीसांचं चालवतात का की पवारांचा विक्रम मोडला. कारण गेल्या 2-3 दिवसात जर आपण पाहिलं तर संजय राऊतांनी एक मध्ये 2 दिवसापूर्वी बॉम्ब टाकला की महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार आहे. आणि काही दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेते सुद्धा म्हणतात की बाबा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे कदाचित भाजप हे कॅम्पेन चालवत आहे का तर म्हणजे शक्यता वाटते की बाबा फडणवीसांचं म्हणजे हे कॅम्पेन चालवून की बाबा एक आपल्या पक्षातल्या मित्रपक्षांना पण एक संदेश द्यायचा आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना पण संदेश द्यायचा की बाबा फडणवीसच मुख्यमंत्री आहे, त्यांचीच कारकीर्द मोठी असणार आहे. आणि म्हणजे दुसरा त्याच्यातमध्ये कुठला मुद्दा नाही, कुठला नेता पुढे मुख्यमंत्रीपदासाठी येऊ शकत नाही, अशी मला दाट शक्यता वाटते. नीट पेपर फूट प्रकरणी राज्यभरात सध्या गदारोळ आहे.
त्यामुळे जवळपास 23 विद्यार्थ्याच्या आत्महत्या झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यानंतर अभिजित दिपकेंच्या कॉक्रोच पार्टीने यावरती मोठं जनआंदोलन उभारलेलं आहे. दिल्ली जंतर मंतरवर त्यांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यामुळं त्याच्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असतानाच आता या आंदोलनाला बळ देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनीच म्हणजे 20 जुलैला होत असलेल्या त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेषतः ते स्वतःही या आंदोलनासाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यासोबतच त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन नीटच्या विरोधात लढा लढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रथमच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, ज्यासाठी की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पाठीशी कायम उभं राहण्यासाठी त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नाही तर सरांनी जसं सांगितलं की ठाकरेंनी CJPच्या म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचं सांगितलंय. पण उद्धव ठाकरेंचं जर आपण आत्ताचं राजकारण बघितलं तर मागची पत्रकार परिषद असेल आणि आजची पत्रकार परिषद असेल तर उद्धव ठाकरे हे केंद्रीय स्तरावरच्या राजकारणाकडे खरं तर केंद्रीय देशपातळीवरच्या राजकारणात एंट्री घेऊ पाहतायत का असा एक अँगल मला यावर वाटतो. कारण ऑपरेशन टायगर जे झालं यंदा ते 6 खासदार फुटले ठाकरेंचे आणि मग ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर दिल्लीतली आपली जी खासदारांच्या रूपानं जे ठाकरेंचं बळ होतं दिल्लीतलं ते काहीसं कमी झालं आहे. आणि मग महाविकास आघाडीतलं स्वतःचं स्थान जर अढळ ठेवायचं असेल देशपातळीवरती जेव्हा आपण काँग्रेससोबत अलायन्स करतोय, काँग्रेसच्या नेतृत्वात खरं तर विरोधी पक्ष म्हणून ज्यावेळेस भाजपशी 2 हात केले जातात त्यावेळेस आपल्या पक्षाचं एक मत आहे, आपण आपला पक्ष एक राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांची दखल घेतोय हे खरं तर उद्धव ठाकरे सांगू पाहतायत का हा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे हिंदुत्वाचा, म्हणजे जी अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दानपेटी चोरीचा जो मुद्दा आहे जो खरं तर आपण समाज माध्यमांमध्ये बघत असू की अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत ते याच्यावरती खूप प्रभावीपणे आणि आक्रमकपणे भूमिका घेत आहेत. आणि मग त्या खरं तर अयोध्येतल्या राम मंदिर चोरी प्रकरणी सुद्धा विरोधी पक्षातला आणि महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष असणाऱ्या शिवसेनेनं स्वतः एक भूमिका घेतली आणि मग उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन सुरू केलं आहे. आणि मग त्या रामरक्षा आंदोलनात सुद्धा ते पक्ष सोडून भाजपतल्या नेत्यांनी, भाजप पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा असं आवाहन करतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं जर आताचं राजकारणातले हे 2 महत्त्वाचे मुद्दे बघितले तर मग स्थानिक पातळीवरचे जे इतर मुद्दे आहेत त्याच्यावरती खरं तर उद्धव ठाकरे भाष्य करताना दिसत नाही. तर ते मोर ऑफ एका पक्षाचा पक्षप्रमुख या नात्यानं आणि महाविकास आघाडीतला किंवा इंडिया आघाडीतल्या एका पक्षाचे प्रमुख म्हणून मला असं वाटतं मागच्या 2 पत्रकार परिषदांमधला म्हणजे आजचा मुद्दा सुद्धा तो जसं सरांनी आता सांगितलं की CJPच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवणं असेल, सोनम वांगचुक यांच्याशी फोनवर बोलणं असेल, राहुल गांधींना आवाहन करणं असेल, यातून एकूणच ठाकरे आपली दिल्लीतली जी काहीशी आपली प्रतिमा जर विरोधी पक्षातली काय म्हणतात ना स्थान, प्रतिमा नाही म्हणणार मी, विरोधी पक्षामध्ये आपलं जे स्थान आहे ते आणखी अढळ करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात असं तुर्तास तरी वाटतंय मला. तर राज्यांना आणखी एक महत्त्वाची घडामोड घडते जी खरं तर स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणात खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे भाजपतले जे 2 कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात ते गिरीश महाजन आणि खडसे यांच्यातल्या खरं तर संघर्षाची म्हणजे आता नुकताच ना गिरीश महाजन जे आपले राज्याचे मंत्री आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी खरं तर त्यांना जी वेगवेगळी विशेषणं लावली जातात म्हणजे संकटमोचक असेल, लाकूडतोडे असेल, याविषयी खरं तर त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारले आणि मग त्यावेळेस सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की 26/11चं ज्यावेळेस युद्ध सुरू दहशतवादी हल्ला झाला, 26/11चा मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी आपले मंत्री गिरीश महाजन हे चक्क हातात बंदूक घेऊन म्हणजे पिस्तूल घेऊन ते दहशतवाद्याला मारायला निघाले होते. आणि मग त्यांनी ते सांगितल्यानंतर खरं तर आपल्यापैकी अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, सेम माझंही झालं मी ते ऐकताना. तर त्यामुळे
आणि जे मुलाखत घेत होते त्यांचीही तीच रिॲक्शन होती. मग महाजनांनी असं मग त्यांना पत्रकारांनी त्या विचारलं की तुम्ही बंदूक घेऊन त्या दहशतवाद्याला मारणार होतात का? तर ते म्हटले हो, मी त्याच हेतूनं बाहेर पडलो होतो. पण मग मला खडसेंचे माझे संबंध तुम्हाला माहिती आहेत, पण तरी मला खडसेंचा फोन आला आणि मग खडसेंनी म्हटलं अरे तू असं कुठे करायला निघालास, जा तू तुझ्या रूमवर निघून जा, असं वगैरे त्यांना खडसेंनी सांगितलं. म्हणजे खडसेंना महाजनांची कशी काळजी आहे हे त्यांनी सांगितलं. आता मुद्दा येतो मग खडसेंची बाजू काय. तर मग आज खडसेंची प्रतिक्रिया आली की खडसेंना यावर पत्रकारांनी विचारलं की तुम्ही खरंच महाजनांनी असा दावा केलाय की 26/11 वेळी ते पिस्तूल घेऊन दहशतवाद्यांना मारण्यासाठी बाहेर पडले होते, तर तुम्ही त्यांना फोन करून रोखलं होतं. तर खडसेंचं असं म्हणणं होतं की असं काही घडलंच नाही, कारण मी त्यावेळी नंदुरबारमधल्या एका गावात होतो आणि मग मला त्यावेळेस तर फोनही नव्हते. मला वायरलेसहून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला की एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे आणि मग त्यांच्यासाठी एक प्रायव्हेट विमान पाठवण्यात आलं. मग ते बैठकीसाठी गेले. पण आपला त्या काळात म्हणजे 26/11च्या काळात महाजनांशी संबंध आला नाही, महाजनांशी आपलं असं काहीच बोलणं झालं नाही. त्यामुळे आता खरं काय खोटं काय हे त्या दोघांना माहिती. पण राज्याच्या राजकारणात मात्र याची चर्चा जरूर रंगली आहे. त्यामुळे आता आपण आपल्या इथल्या ज्या आजूबाजूचे जे आपले पत्रकार आहेत त्यांनाही विचारूयात की त्यांचं यावर म्हणणं काय. मुळात जी चर्चा रंगली आहे ना ती खडसेंची विनोद तावडेंनी जी भेट घेतली त्यानंतर ही चर्चा रंगली आहे की खडसे घरवापसी करणार, खडसे परत भाजपमध्ये येणार आणि त्यानंतर ह्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर मग महाजनांचा ग्रुप ॲक्टिव्ह झाला. त्यांनी काही जिल्हाध्यक्षांना मुंबईला बोलवून घेतलं, तिकडून काहीतरी लगेच फोनाफोनी झाली आणि खडसेंनी कसं येऊ नये यासाठी कसा स्थानिक गट आक्रमक आहेत या बातम्याही काही ठिकाणी आल्या. मग त्यानंतर परत खडसे समोर आले आणि त्यांनी स्वतःच जाहीर केलं की मी पवारसाहेबांसोबतच असणार आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे आणि मी भाजपमध्ये, म्हणजे त्यांचेच शब्द आहेत की मी भाजपमध्ये जाण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. इंटरेस्ट शब्दावरती त्यांनी जास्त भर दिला आणि नेहमीच्या शैलीमध्ये त्यांनी भाजपवरती टीका केली. आता त्याच्याविषयी आपल्याला अजून आपले पत्रकार मित्र सांगतील, पण मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की त्याच्यामध्ये ते म्हटले की मला लोकसभा निवडणुकीच्या आधी मला ना अमित शहांनी फोन करून दिल्लीला बोलवून घेतलं आणि तेव्हा आमचं बोलणं झालं. म्हणजे आता हा गौप्यस्फोटच आपण म्हटला पाहिजे की अमित शहांनी मला बोलवून घेतलं, आमचं बोलणं झालं की लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांच्या सोनबाईच तेव्हा उभ्या होत्या की तुम्ही आम्हाला मदत करा आणि मग आपण तुमच्या प्रवेशाचं वगैरे आपण आत्ता लगेच जर केला तर स्थानिक लोकांचा, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि स्थानिक कार्यकर्ते ब्लॅकमेल करतायत. बरं, हे पण खडसेंचंच वाक्य आहे की स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते ब्लॅकमेल करतायत. तर मला खरं प्रश्न पडला की खरंच स्थानिक नेत्यांमध्ये आणि स्थानिक नेतृत्वामध्ये एवढी ताकद आहे का ती अमित शहांना ब्लॅकमेल करतील खडसेंना पक्षामध्ये घेण्यापासनं. आणि खरंच मग असं असेल तर देवेंद्र फडणवीसांची किंवा महाजनांची एवढी ताकद आत्ता तयार झाली आहे किंवा तेव्हा होती की ते खडसेंचा प्रवेश रोखून धरू शकले आणि थेट अमित शहांना सांगितलं की यांना घेऊ नका म्हणून. मला वाटतं त्या अमित शहाच्या त्याच भेटीनंतर खडसेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा पण दिला होता. हां, तर हे जेव्हा झालं होतं, महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा झालं होतं लोकसभेचं, तेव्हा अशा चर्चा झाल्या होत्या की ते प्रवेश करतायत, प्रवेश निश्चित झालेला आहे. मात्र माशी नेहमीप्रमाणे काहीतरी राजकारणामध्ये नवीन रोज काहीतरी घडत असतं आणि त्यानंतर तो पक्षप्रवेश लांबणीवर पडला. तो इतका लांबणीवर पडला की तो प्रवेश होणार आहे, नाही होणार आहे, होणार आहे, नाही होणार आहे, ह्या सगळ्या चर्चा चालू झाल्या. आणि आत्ता शेवटी हे खडसे म्हणजे आपण इतके वैतागलेत असं आपण समजू की ते स्वतःच म्हणतायत की मी जाणार नाहीये म्हणून. देवेंद्र फडणवीसनी पण लोकसभेनंतर स्वतः सांगितलं होतं की त्यांचा प्रवेश लवकरच होईल. हा, म्हणजे हे भाजपचं राजकारण असंच आहे की व्यक्तीला तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं वापरून घ्या. म्हणजे हे खडसेंनी स्वतः सांगितलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी मला फोन करून बोलवून घेतलं आणि तुम्ही काम करा. म्हणजे तो आपण त्याची सरकारनामासाठी बातमीसुद्धा केलेली आहे की आत्ता आमच्या उमेदवाराचं काम करा, आपण पुढचं पाहूया. म्हणजे तो इनडायरेक्टली त्यांना शब्द दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी, जसं ओंकार आता म्हणतोय की मुख्यमंत्र्यांची सुद्धाच तेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री तेव्हा ते म्हटले होते की हो त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशा प्रकारच्या बातम्याही आल्या होत्या. आणि तेव्हा तो सगळा उपयोग करून झाल्यानंतर जेव्हा सरकार आलं, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या गोष्टी स्थिरावल्या, मग प्रवेश आज होणार, उद्या होणार असं करत तो प्रवेश डावलला गेला. आणि आत्ता स्थिती अशी आहे की ते स्वतः सांगतात की मी पवारसाहेबांसोबत कायम राहणार आहे, मी भाजपमध्ये जाणार नाही म्हणजे त्यांना अजून तिकडून निमंत्रण नाही असा त्याचा अर्थ आहे. पण खडसेंविषयी त्यांच्याच पक्षातले म्हणजे
म्हणजे आत्ताच्या नाही, मागच्या पक्षातले म्हणजे जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले सुधीर मुनगंटीवार आहेत, त्यांनी आज असं स्पष्ट म्हटलंय की खडसेंचं भाजप पक्ष विस्तारात खूप मोठं योगदान आहे आणि जे पक्षासाठी खडसेंनी केलंय 40 वर्ष, ते खरं तर त्यांचे जे काही मोजके नेते आहेत महाराष्ट्रात ज्यांनी पक्ष विस्तार आणि पक्ष वाढवला, त्यात खडसेंचं नाव आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांसारखा व्यक्ती जेव्हा खडसेंसाठी हे सगळं म्हणतो, त्यावेळेस त्या वक्तव्याला सुद्धा एक आधार मिळतो की खडसेंना म्हणजे परत पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का, याविषयी पण चर्चा होतात. म्हणजे मागच्या न्यूज रूम लाईव्ह मध्ये पक्षातलं स्थान काय याच्यावरतीच नाही हां, कारण कारण की मुळात ते यांना मंत्री केलेलं नाहीये. विरोधी सुधीर मुनगंटीवार जे बोलतायत ना, ते ऍक्च्युली भाजपचे नेते म्हणून बोलतायत की विरोधी पक्ष नेते म्हणून बोलतायत, हाच खरा प्रश्न पडलेला आहे. कारण की आत्ताच्या जर विधानसभेमध्ये तुम्ही जे विधिमंडळाचं अधिवेशन बघितलं ना, तर त्याच्यामध्ये ना विरोधी पक्षातल्या नेत्यांपेक्षा ना हे मुनगंटीवारच जास्त आक्रमक दिसले आणि हे मागील काही काळापासून हे कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे खरंच मुनगंटीवारांना तेवढं महत्त्व ज्येष्ठ नेते आहेत. आत्ता आपण नको जास्त बोलणं घाईचं ठरलं, पण खरंच आत्ता भाजपमध्ये तेवढं त्यांना सिरियस घेणं आणि तेवढं त्यांचं महत्त्व राहिलंय का, याच्याविषयी माझ्या मनामध्ये तरी प्रश्नचिन्ह आहे. राजकीय पुनर्वसन होऊ शकतं ना. हा, म्हणजे राजकारणामध्ये काहीच राजकारणामध्ये अशक्य काहीच नाहीये. जर माझी आत्या मामा असते तर तिला मिशा असत्या, असं म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं. त्यामुळे ते काही हे नाहीये, आपण शक्यता नाकारता येत नाहीयेत तशा की होणार नाही किंवा भविष्यामध्ये संधी मिळणार नाही की फडणवीस केंद्रातच जाणार नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या शक्यता आहेत आणि त्या राजकारणामध्ये चालू असतात. कारण की रोजच्या घडामोडी घडत असतात, रोज नवीन काहीतरी समोर येत असतं, रोज प्रत्येकजण आपल्या परीनं प्रयत्न करत असतो. एकनाथ शिंदे आत्ता मागच्या काही काळापासून आपल्याला दिसत नाही आहेत त्यांच्या तब्येतीमुळं, याचा अर्थ ते शांततेत असा होत नाही. तर ह्या घडामोडी घडत असतात, आपण त्याच्यावरती बारकाई उदाहरणं आहेत की जे संयम ठेवून आहेत, अनेक दिवस काम करतायत पक्षामध्ये, काही मिळालं नसलं तरी ते संयम ठेवून आहेत पक्षामध्ये. अशांचं पुनर्वसन झालेलं आहे अनेकदा, अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. विनोद तावडे आहेत, पंकजा मुंडे, इथे कोथरूडचं तिकीट बावनकुळे आहेत, मेधा कुलकर्णी आहेत. ह्या सगळ्यांचं झालं, तेच खडसेंचंही झालं असतं. आणि खडसेंना विशेष म्हणजे तिकडे राष्ट्रवादी जाऊन भेटलं काय खडसेंना, तेच तिथं इकडे होती, इकडे मुलीला पाडलं त्यांच्या. विशेष म्हणजे ते जे चिडलेत ना, म्हणजे राजकारणामध्ये मागं जर आपल्याला जायचं असेल तर त्यांना तिकीट नाकारलं. बरं, तिकीट नाकारलं तर ठीक आहे, ते म्हणजे आपण समजू शकतो की ठीक आहे बाबा, ते निगेटिव्हमध्ये असतील. त्यांच्या मुलीला तिकीट दिलं आणि तिला तिथनं पाडलं. बरं, पाडल्यानंतर पण ज्या प्रकारे भाजपमध्ये अंतर्गत जो जल्लोष झाला आणि ज्या प्रकारचे संदेश दिले गेले, त्यातनंही स्पष्ट झालं की खडसेंना पुढं भवितव्य नाही आहे. बरं, मग बाकीच्यांचं पुनर्वसन झालं, खडसेंचं का नाही झालं? कारण की खडसे हे फडणवीसांचे प्रमुख विरोधक होते आणि फडणवीसांचे जे विरोधक होते ते एक कसे बाजूला गेले. म्हणजे पंकजा मुंडे हरल्यानंतर बाजूलाच पडल्या होत्या. ज्या लोकसभेला त्यांना तिकीट दिलं गेलं तोपर्यंत त्या मेनस्ट्रीममध्ये आपल्याला एवढ्या दिसत नव्हत्या. किंवा विनोद तावडे यांना ज्या प्रकारे तिकीट नाकारलं गेलं, मग ते केंद्रात गेले आणि सांगल ते काम करून अमित शहांच्या जवळ गेले किंवा त्या कॅम्पमध्ये सामील झाले. किंवा बाकीचे जे नेते असतील जे फडणवीस आणि राजकारणामध्ये हे म्हणजे आत्ता चांगलं वाईट हा नंतरचा प्रश्न आला, पण राजकारणामध्ये जर माझा विरोधक असेल तो कसा कमकुवत राहणार हा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. खडसेंचं माझ्या माहितीप्रमाणे चुकलं कुठं की जेव्हा मुख्यमंत्री झाले होते फडणवीस, तेव्हा त्यांचं नेतृत्व स्वीकारणं आणि ते स्वीकारून पुढं जाणं खडसेंना बाकीच्या नेत्यांच्या कदाचित ते त्यांना पचलं नाही आणि ते खूप जड गेलं त्यांना. आणि ते जाहीर कार्यक्रमामध्ये देवेंद्र म्हणून त्यांचा उल्लेख करत होते की अरे देवेंद्र बघ, अरे हे म्हणजे कदाचित ते ज्युनियर असतील त्यांचे, पण आता ते राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना तो मान देणं गरजेचं होतं. आणि त्यातनंच कदाचित फडणवीसांना वाटलं असेल की भविष्यामध्ये आपल्याला ह्याचे हे प्रबळ दावेदार आहेत. आणि फडणवीस येण्याच्या आधीपर्यंत तेच दावेदार होते की ज्यांनी 40 वर्ष भाजप वाढवला, भाजप मोठा केला आणि मी सगळं घडवलं आणि जेव्हा बसून खाण्याची वेळ आली तेव्हा मी बाहेर गेलो. ते कदाचित त्याच्यामुळे ते झालं असेल. एवढं सगळं होऊन जर तुम्ही राष्ट्रवादीत गेला मग तिकडे थांबा ना, आता परत यायचे का? सत्तेचा लाभ म्हणजे तुम्हाला ठाकरेंचे 6 खासदार निधीसाठी गेलेले चालतात, पण ज्यांनी आयुष्य भाजपमध्ये घालवलंय ते नाही चालत.
तेच आहे ना, आमदारकीसाठी तुम्ही तिथे गेलात, आमदारकी मिळाली, त्याचाही राजीनामा दिला आणि परत तुम्हाला यायचंय, मग आता काय होणार? आमदारकीचा राजीनामा आहे, राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे. आता आहेच ना, भाजपच्या वाटेवर पुन्हा यायचं ना, म्हणजे आहेतच तुम्ही वाटेवरती, परत काय यायचं जर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींना कंटाळले आहात तर? इन शॉर्ट, आपण जर सगळ्या जे आता विरोधकांची नावं घेतली रोशन सरांनी, मग त्यात अगदी खडसे असतील, विनोद तावडे असतील, मग पंकजा मुंडे असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, ज्यांना तिकीट कापून पुन्हा विधान परिषदेवर घेतलं गेलं, अशा बरीच उदाहरणं आहेत. सगळ्यांचं सध्या एकच हे आहे की फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर आपली आपली राजकीय सेटिंग कशी लागेल. मग त्यात आत्ता पण रवींद्र चव्हाण आहेत, पुन्हा चंद्रशेखर बावनकुळेंचं आपण नाव घेऊ शकतो. जसं मुख्यमंत्री होऊ शकतात, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे. सगळ्यांचं लक्ष सध्या एकच आहे की केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार कधी होतोय आणि फडणवीस दिल्लीला जाऊन आपल्याला सुगीचे दिवस कसे येतील. परंतु खडसेंच्या बाबतीत आपण एक विचार केला पाहिजे की खडसेंनी ज्यावेळेस भाजपची सत्ता नव्हती त्या काळामध्ये राज्यामध्ये विविध बैठका घेतल्या, दौरे केले, नेत्या संघटना एकत्रित बांधून ठेवली, त्यांना म्हणजे ते ॲक्टिव्ह ठेवल्या संघटना वेगवेगळ्या प्रकारे. आणि त्यांनी त्यासोबत केंद्राचं जे कॅम्पेनिंग होतं, केंद्राचं जे कॅम्पेनिंग महाराष्ट्रात त्यांनी राबवलं ते उत्तम प्रकारे राबवलं होतं. त्यामुळे भाजपची ठीक आहे, आपण मोदींच्या लाटेवरती विधानसभेला महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं असं म्हणू शकतो, परंतु त्यामध्ये पक्ष संघटना बांधण्याचं काम जवळपास खडसेंनी त्या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपद असताना त्यांच्याकडे किंवा भाजपचे ते प्रदेश म्हणजे हे असताना त्यांनी भरपूर त्या ठिकाणी भाजपच्या संघटनेसाठी काम केलं होतं. परंतु अशा माणसाला पुन्हा एकदा म्हणजे संघटनेमध्ये एवढा संघर्ष करावा लागतो, शेवटी वैतागून पक्ष सोडावा लागतो, दुसऱ्या पक्षात जावं लागतं. ही वेळ का आली याचा पण विचार राजकारणात म्हणजे केला पाहिजे. आणि आता पुन्हा एकदा म्हणजे लोकसभेला सुद्धा त्यांचे फोटो व्हायरल झाले होते की अमित शहासोबतचे किंवा जे पी नड्डासोबतचे, त्यांना त्यावेळेस त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध झाला आणि त्यानंतर ती चर्चा थांबली. अक्षरशः त्यावेळेस खडसेंनी रक्षा खडसेंसाठी भाजपच्या कार्यालयामध्ये ते ठाण मांडून बसले होते जळगावमध्ये, रावेरमध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी भाजपचं काम देखील केलं होतं. त्यानंतर म्हणजे जसं रोशन म्हटला किंवा बाकीच्यांनी सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पण सांगितलं होतं की त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. परंतु आता आजतागायत म्हणजे इतके वर्ष, 2.5 वर्ष जवळपास त्या कालावधी म्हणजे 2.25 वर्ष त्या गोष्टीला झालेत लोकसभा निवडणुकीला, त्यानंतर सुद्धा त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. परंतु आत्ता तावडेंनी ही भेट घेण्याची का वेळ आली बाबा, भेट का घेतली असावी? माझा अंदाज असा आहे की भाजपला एक महाराष्ट्रामध्ये सक्षम ओबीसी नेता हवा आहे आणि ओबीसी नेता आत्ता जर पाहिलं तर भाजपमध्ये प्रबळ असा एखादा किंवा प्रमुख दावेदार असलेला ओबीसी नेता भाजपमध्ये दिसून येत नाहीये. तर केंद्रीय नेतृत्वाची कुठेतरी एक म्हणजे चाचपणी सुरू आहे का की बाबा तावडेंमार्फत खडसेंशी कनेक्ट होणं किंवा खडसे किती इच्छुक आहे किंवा ते किती ॲक्टिव्ह आहेत हे पाहणं आणि त्यांना भाजपमध्ये पुन्हा आणून एक महाराष्ट्रामध्ये जो आत्ता संघर्ष आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळतोय मराठा विरुद्ध ओबीसी, त्यामध्ये मराठा समाजाकडून सातत्याने भाजपवरती किंवा फडणवीसावरती फडणवीस टार्गेट होत आहेत. तर त्या ठिकाणी ओबीसीमधून जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ काही ठिकाणी त्याला काउंटर करत आहेत. परंतु भाजपमधून असं जर एखादं नेतृत्व पुढं आलं तर त्या दृष्टीने भाजपला निश्चित फायदा होऊ शकतो पुढच्या निवडणुकांमध्ये. त्यामुळे कुठेतरी मला असा एक माझा अंदाज वाटतोय की बाबा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला एक महाराष्ट्रामध्ये ओबीसी चेहरा असलेला एक म्हणजे अनुभवी दांडगा जनसंपर्क असलेला नेता हवा आहे आणि त्याची चाचपणी बहुतेक म्हणजे त्याचा शोध खडसेंच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक सतत चर्चेत राहणारं नाव, जे सतत भाजपच्या वाटेवर असतं, जे सतत राज्याच्या राजकारणात कधी शरद पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये नाव घेतलं जातं, कधी त्यांचा भाचा भाजपमध्ये जातो, असं नाव म्हणजे जयंत पाटील. आता जयंत पाटलांना इस्लामपूरमध्येच म्हणजे ईश्वरपूरमध्येच थोपवण्यासाठी थेट मंत्रालयातून फिल्डिंग लागली आहे का, असा आरोप त्यांचेच जे समर्थक आहेत आनंदराव मलगुंडे, जे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष होते, ते अपात्र ठरलेत. त्यांनी अपात्र ठरल्यानंतर हा आरोप केलेला आहे. ईश्वरपूरचे ते नगराध्यक्ष होते, अतिक्रमित बांधकामात त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. ह्याच्या आधी सांगली महापालिकेतील 2 नगरसेवक जे जयंत पाटलांचे होते ते भाजपमध्ये गेले
आता त्यांच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवलेलं आहे. ही जी काही जयंत पाटलांच्या आजूबाजूची फळे जी काही उद्ध्वस्त करायची चाललेली आहे, त्यासाठी नेमकं कुठून दारुगोळा पुरवला जातो, ते नेमकं कुठून फिल्डिंग लावली जाते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओंकार, मला वाटतं सांगलीच्या महानगरपालिकेत पण हीच घटना घडली आहे. तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 नगरसेवक निवडून आलेले होते. त्यातले 2 नगरसेवक भाजपमध्ये गेलेत, तिथे एकच राहिला आहे. त्याच्या अगोदर जी नगरपरिषदेची निवडणूक होती, नाही नगरपरिषदेच्या अगोदर, त्याच्या अगोदर मला वाटतं अण्णासाहेब डांगे असतील, त्याच्यानंतर माजी नगराध्यक्ष चिमण डांगे आणि तेव्हाचे नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी सुद्धा मला वाटतं भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणजे हळूहळू तो गड भाजपने पोखरायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला त्याच जिल्ह्यातून मला वाटतं गोपीचंद पडळकर यांना हळूहळू भाजप बळ द्यायला चालू करते. जसं आत्ता आपण एक मुद्दा मांडला की ओबीसी चेहरा जो भाजपकडे आत्ता नाही आहे, तर गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर भाजपकडे असा स्ट्रॉंग चेहरा राहिलेला नाही. खडसे होते, ते राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यामुळे भाजपने मला वाटतं पर्याय एकच ओबीसी नेता देण्यापेक्षा किंवा महाराष्ट्राचा एक ओबीसी चेहरा तयार करण्याऐवजी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे ओबीसी नेते तयार करण्याचा मला वाटतं हा डाव असू शकतो. त्यात गोपीचंद पडळकर जे एक आहेत, ओबीसीमधून धनगर समाजाचं नेतृत्व अशा अँगलने ते पुढं आणलं जात आहे. त्यानंतर पंकजा मुंडे आहेत, त्यांना ओबीसीतून वंजारी समाजातून असं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मुंडे स्वतः जसं समजत नाही, त्या सगळ्या अखिल भारतीय ओबीसी संघटना त्या समजत जरी असेल तरी मला वाटतं भाजप या अँगलनीच डाव टाकतंय आणि त्याच अँगलनी सांगलीचं राजकारण फिरतंय आणि त्यामुळंच कदाचित जयंत पाटील यांचा गड पोखरण्याचा हा सगळा प्रयत्न असू शकतो. या सगळ्या राजकीय घडामोडी तर आपण जाणून घेतलेल्याच आहे, पण राज्यात सगळ्यात जास्त सध्या चर्चा सुरू एका गुन्हेगारी घटनेची, ती म्हणजे सिया प्रकरणाची. तर या प्रकरणात नक्की काय अपडेट आहे ते आपण जाणून घेऊ. खरं तर 18 जूनला एक लोहगडावर कपल फिरायला जातं आणि संपूर्ण राज्यात अशी बातमी येते की एक बड्या उद्योगपतीचा मुलगा पाय घसरून दरीमध्ये पडतो. पण काही दिवसानं पोलीस असा तपास करतात आणि त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हादरून जातो की ही एक अपघात नव्हे तर ही हत्या आहे. पण या हत्येप्रकरणी पोलिसांनी दररोज वेगवेगळे शोध लावले. कधी चॅटिंग्स बाहेर आले, तर कधी सियाचा कथित बॉयफ्रेंड चेतन चव्हाण, तर यांचे कसे कॅफेमध्ये जाऊन सियाचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यामधील प्रेमसंबंध कसे होते असं पोलिसांनी अनेक खुलासे बाहेर काढले. त्यामध्ये ते कोणत्या कॅफेमध्ये बसले हे देखील बाहेर काढलं. पण हे सगळं सोशल मीडियावरची चर्चा झाली. आता काही विधी सूत्रांचं असं म्हणणं आहे की आतली बातमी अशी बाहेर येते की पोलिसांनी ह्या सगळ्या साखळ्या जोडल्यात, पण त्या केवळ एक त्यांनी कथा तयार केली. कोर्टामध्ये ठोस पुराव्याशिवाय कोणालाही फासावरती लटकवता येत नाही. आणि त्यामुळे आता मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की ते निर्दोष सुटू शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे. कारण की पोलिसांनी जी काय कथा निर्माण केली त्याला आता ठोस असा कोणताच पुरावा नाही. त्यांनी जरी असा दावा केला असला आम्ही चॅटिंग्स त्यांचे बाहेर काढलेत किंवा ते कॅफेमध्ये जायचे, हे सगळं झालं तरी ह्या सगळ्या पुराव्यांची साखळी जोडून ती कोर्टासमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस काही पुरावे आहेत की नाहीत याच्यावरतीच सिया आणि चेतन हे खरंच दोषी आहेत की ते निर्दोष सुटणार हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये धक्कादायक किंवा नाट्यमय वळण म्हणा, एकीकडे केतनच्या कुटुंबियांच्या मागणीवरून थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या या प्रकरणामध्ये एंट्री झाली. त्यामुळं केतनच्या घरच्यांना वाटतं की आपल्याला न्याय मिळेल, पण दुसरीकडे मात्र पुराव्या अभावी हे निर्दोष सुटणार की काय अशी चर्चा रंगली. तर त्यामुळं पुढं नेमकं काय होणार याची उत्सुकता आता संपूर्ण राज्याला लागून राहिली. तर राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडी आणि इतरही घडामोडी आपण अनुभवी पत्रकारांकडून जाणून घेतलेल्या आहेत. तर ही चर्चा जर तुम्हाला ऐकायची असेल तर दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आम्ही ती तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. जर तुम्हाला ही चर्चा आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.